हे जे कोणी बोलतात त्यांना आनंद दिघे समजले नाही, त्यांना आनंद दिघे माहीत नाही. त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत का? नाही. सिनेमातल्या त्यांच्या 90% गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत. आणि गद्दार जर आमच्यावरती चाळ करून न्यायला लागले, गद्दार तर कठीण आहे. अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या इतक्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहित नाही, येऊ द्या, काय हरकत नाही. पण काल तुम्ही जी आनंद दिघे यांच्याविषयी भूमिका मांडली, तुम्ही म्हटलं की राजन विचारे यांचा खरं तर त्याग, त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात उदयास आले. प्रताप सरनाईक असं म्हणतात की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी शेंदूर फासला त्यामुळे ते खासदार होऊ शकले. प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना. बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे, काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, त्यांनी या विषयावर बोलू नये. प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली. त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर. त्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास. त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले, त्यांच्याविषयी न बोललेलं बरं, कोणीच बोलू नये. मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते. विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं. हे जर खोटं असेल तर शिंद्यांनी सांगावं. सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीतलं म्हणतात? पहिली या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा, आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं. मी त्याला साक्षीदार आहे. त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं, कोणत्या पद्धतीनं करत होतं, ते आमच्याकडे इथे किती वेळा आले. त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसैनिक आहेत. त्यांना माननीय शिवसेना प्रमुखांनी उमेदवारी दिलीच होती. हेवी फॉर्म दिला त्यांना. त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावलं आमच्या समोर. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं. पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये. वारावताने गप्प राहायला पाहिजे. त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी 4 जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे. 4 जोडे. आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे. आम्ही एक भूमिका मांडली. ती भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी, आनंद दिघे साहेबांविषयी सुद्धा नाही, की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं, जिल्हा प्रमुखांचा, उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही. नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते. आणि या नवीन प्रक्रियेमध्ये, या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावर तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहापेक्षा, देवेंद्र फडणवीसपेक्षा दिघ्यांचा फोटो नक्की मोठा वापरा. तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरत नाही. हे माहिती आहे का तुम्हाला? एवढी तुमची फाटते हातभर. ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो. हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य. यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. काय हवं ते करा. हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही.
हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमानतदार राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या धमक्या ज्या असतात ना, या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नये. आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली, अमित शहाने धमकी दिली, तेव्हा मी तुरुंगात गेलो, पळून नाही गेलो. ये म्हटलं मला अटक करायला, दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे. हे मी अमित शहाना सांगितलंय, मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला, या अटक करा मला. हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं, हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. आम्ही ओरबडणारे नाही आहोत, लक्षात घ्या. पण ज्या प्रकारे तुम्हाला आव्हान अरे सोडा, कसलं आव्हान देता? जाऊ ना गाणे का स्वीकारले. हे कसे हे कोण चॅलेंज देणार? तुम्ही कसे प्रश्न विचारता पत्रकार लोक? माझं अख्खं आयुष्य पत्रकारितेत गेलं, मी नसता असा प्रश्न विचारला कोणाला. फार तुम्ही तकलादू प्रश्न विचारता, असं वाटत नाही का? ठाण्यात जाणार का? अरे कोण हे लोक आहेत? मी काल रात्री ठाण्यात जाऊन आलो, माहितीये का? माझं काम होतं, मी आताही जाऊ शकतो आणि मी एकटा जातो. माझ्या बरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा, सरकारी पोलीस बंदोबस्त, ते खिडकीतून बंदुका दाखवणारे असे त्यांचे ते, मग गाडी उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स, हे आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा नेता आहे, मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती. एकटा असतो मी, एकटा. आता मी इथे एकटा, आता बाहेर एकटा जाणार. या कसे परत जातात ते बघतो, हे पण सांगतो. पण राऊत साहेब, एक आहे की जी वक्तव्य शिंदे शिवसेनेकडून येतात त्यात मंत्री शंभूराज देसाई असं म्हणतायत की राऊतांची विधानं चुकीची आहेत. बाळासाहेबांनी दिघेंच्या कामाचं कौतुक केलं, एक व्हिडिओ आहे. हो, पण मी कुठे म्हणतो नाही केलं म्हणून? हा वेडा माणूस आहे काय? मी उलट दिघे साहेबांचं अभिमानानं नेहमी गौरव करतो की इतका निष्ठावान नेता जिल्हा प्रमुख असला तरी त्याला नेत्याचा मान होता, मी नेहमी म्हणतोय. आणि त्यांच्यासारखा आदर्श जिल्हा प्रमुख राहावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं. आणि जेव्हा जेव्हा आता मी त्या तुमच्या कोणते नाव काय कोणाच्या घेतले? मंत्री आहेत ना ते, मंत्री आहेत ते असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, शिवसेना प्रमुखांनी, उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे, तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात, तेव्हा तेव्हा दिघ्यांनी विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं, साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे, मला ठाण्यातच राहू द्या, मी ठाण्यातच सुखात आहे. कळलं? हे आमच्या समोर अनेकदा झालं. त्यांना अनेकदा प्रमोशन पक्षात जे मिळतं आमच्याकडे तो देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हणले नाही, मला ठाण्यातच. म्हणाले अरे एवढं तुझं वलय आहे, तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा, राज्याच्या नेतृत्वात या. तो इतका महान माणूस होता आनंद दिघे की त्यांनी विनम्रपणे हात जोडले, नाही मी इथेच बरा आहे साहेब, मी तुमच्या चरणाशीच बरा आहे. हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करतायत, हे गद्दार आणि बेईमान लोक, हे गद्दार आहेत. आणि यांची गद्दारी ही त्यांच्या शरीरामध्ये विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे. हा विषारी गुटखा आहे, पण लक्षात घ्या गुटखा बंदी झालेली आहे, यांच्यावर सुद्धा बंदी येणार आहे. रावसाहेब, आणखी काही विषय आहेत. एक आता माहिती समोर येते आहे की जो बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्प आहे, ऑगस्ट 2027 पासून त्याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. आज अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. चांगली गोष्ट आहे, होऊ द्या, त्याच्यावर मी काय बोलू. तर बुलेट ट्रेनला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे. नक्कीच विरोध आहे. आमच्या जमिनी घेतल्या, बीकेसी मध्ये अतिक्रमण केलं आणि बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती. तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय सुरत ना, अहमदाबाद आणि मुंबईच का? तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबई सुद्धा करता आली असती. तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती. तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती किंवा अहमदाबाद जयपूर करता आली असती. तुम्हाला मुंबई गुजरातशी जोडायची आहे भविष्यात घास गिळण्यासाठी. जे उद्धव साहेब सांगतात ना
इथून सकाळी जायचं, संध्याकाळी येईपर्यंत घाण साफ करून आपण ठेवायची यांची. हा, धारावीच्या बाजूला स्टेशन केलंय तिकडे बुलेट ट्रेनचं. करा ना, मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. मुंबई जयपूर बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. अगदी मुंबई सिक्कीम बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. करताय का? मुंबई सुरतच का आणि कोणाच्या सोयीसाठी? हा, मुंबई म्हणजे एकच हो, लुटायलाच ना. चला. नाही, पण राऊत साहेब, एका बाजूला बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प सुरू होत असताना मुंबई आणि आसपासच्या परिसरात जी वाहतुकीची कोंडी आहे, एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला या वाहतूक कोंडी आहे ना. आता मला दादरला वाहतूक यंत्रणा कोलमडलेली आहे. अहमदाबाद मुंबईत एका मुलाचा मृत्यू झाला, दुर्दैव आहे. मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे असे रोज मृत्यू होत आहेत, ते माहिती आहे का तुम्हाला? त्याच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही योजना, काही भूमिका आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे मधल्या काळामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुंबईतल्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत. त्यांनी पुन्हा भेटावं त्यांना आणि ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करावा. भाऊसाहेब, उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानंतर राज्याच्या दौऱ्यावर जातात. पहिलं पुण्यात जातील, मग संभाजीनगरमध्ये जातील. महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था 4 ऑक्टोबरला हा दौरा महत्वाचा मानला. 4 ऑक्टोबरला माननीय उद्धवजी पुण्यात आहे. 4 ऑक्टोबरला पुण्यात आहेत. त्यानंतर पुढल्या 8 दिवसात ते मराठवाड्यात जात आहेत, संभाजीनगरला. साधारण त्या संदर्भातली रचना होते. पण 4 तारखेला उद्धवजी पुण्यामध्ये नक्कीच आहेत. दिवसभर त्यांचे कार्यक्रम आहेत. शाखा प्रमुखांचा मेळावा आहे. त्यानंतर आमचे वसंत मोरे यांनी एका बँकेसंदर्भात कार्यक्रम घेतलेला आहे, तो होईल. मग मराठवाड्यातले काही कार्यक्रम आहेत. मराठवाड्यामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होईल, इतर काही गोष्टी आहेत. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबाबत जे केलेलं विधान आहे, अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं तर जी विधानं किंवा ज्या भूमिका मांडल्या जातात अत्यंत वादग्रस्त आणि खूप स्तर घसरलेला आहे. स्वतः शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केलेली आहे. पाटील फडणवीसांनी पडळकरांना समज दिलेली आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे जे एकमेकाचा बाप काढतात भाजपचे लोक, ही सुरुवात कोणी केली तर नारायण राणे यांच्या मुलानं केली. त्याला अभय दिलं फडणवीसांनी आणि त्यानंतर ही घाण वाढत गेली. पडळकर असतील, एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण आता आमदार आहोत. ठीक आहे, आपल्याकडून एखादा चुकीचा शब्द जातो, आमच्याकडूनही जातो, पण आम्ही कोणाचा बाप नाही काढला, बापाचं कर्तृत्व नाही काढलं. राजाराम बापू पाटील सहकार महर्षी, मोठे नेते या राज्याचे, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. हा, ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी खूप निकटचा संबंध आला, त्यांच्याविषयी कोणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं हे जर भारतीय जनता पक्षामधला लोकांना कळत नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावला असं मला म्हणावं लागेल. तुम्ही शरद पवारांविषयी चुकीचं बोलता. बारामतीत जाऊन, आणि ठराविक माणसं फडणवीसांनी नेमलेली आहेत त्यासाठी. ही फडणवीसांची टीम आहे, ही टीम फडणवीस आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ही टीम फडणवीस आहे. आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात तर त्यांच्या टीम मधल्या या माणसाला त्यांनी आधी शाळा घ्यावी त्यांची. कोणाविषयी बोलताय तुम्ही? माननीय उद्धव साहेबांविषयी बोलताय, तुम्ही अन्य नेत्यांविषयी बोलताय, तुम्ही पवार साहेबांविषयी बोलताय, तुम्ही अजित पवारांवर बोलताय. टीका करा ना, कठोर शब्दात टीका करा, पण ह्या सगळ्या लोकांना विधानसभेत मारामाऱ्या करतात. विधानसभेत हे लोक फक्त बंदुका काढायच्या बाकी होते या माणसानं, आणि परत हे गुंडासारखे फिरतात आणि फडणवीस बरोबर चहा पितात मुख्यमंत्र्याबरोबर, आणि समज दिली म्हणतात. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली असं वृत्त मी वाचलं. 12 ते 13 वेळा समज देऊन जर माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी. आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत. जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत, इतका दबाव आणून सुद्धा. त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो. कधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या
आणि मग यांच्या बापदाद्यांनी काय केलं यांच्या पक्षात ते कळेल. जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात. लाजा वाटत नाही का या लोकांना? सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ही जी पिढी होती, किसनवीर, राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, लाड गुरुजी, यांनी किती मोठं काम करून ठेवलंय. नाना पाटील, क्रांतिसिंह यांच्या बापजात्यांनी केलंय का कधी? स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतलाय का? हे दाखवा की बाबा भाजपा किंवा संघाच्या पूर्वजांनी अशा कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, की आम्ही घेतला नाही म्हणून ज्याने घेतला त्यांच्याविषयी राग आहे काय? चला, धन्यवाद. नाशिकमध्ये कौन विधायक, कौन राजेश मोरे, मुझे नाम भी उनका मालूम नहीं. ऐसे ऐसे लोग महाराष्ट्र में चुनकर आए हैं जिनका अभी तक आता पता लोग ढूंढ रहे हैं. ये विधायक है, ये विधायक वोट चोरी से बन गए महाराष्ट्र में भी. एकनाथ शिंदे के 90% जो विधायक है या अजित पवार के विधायक है या बीजेपी के, वो वोट चोरी और घपला कर, तो उनके जनता को नाम भी मालूम नहीं, मुझे नाम मालूम नहीं. आकर धमकियां देते हैं, देने दो भाई. बीजेपी की ये एक अब कल्चर बन गया है. कोई जयेंद्रराव पाटिल के पिताजी के बारे में बोलता है, कोई हमको गाली देता है. अगर मैंने जो सवाल पूछा है उसके आप जवाब दीजिए. मैं ये मानूंगा, टीका करना, क्रिटिसाइज करना, आलोचना करना लोकतंत्र में होता है. घुसकर मारने की बात करोगे तो वापस नहीं जाओगे. पुणे में जाएंगे 4 तारीख को, उसके बाद मराठवाडा उद्धव जी जाएंगे. पूरे महाराष्ट्र उद्धव जी का दौरा तयार हो रहा है. थँक्यू व्हेरी मच. सर, एक प्रश्न असा आहे की आता नवरात्र येते, काही लोकांनी नवरात्रीचं आयोजन केल्यानंतर मुस्लिम लोकांना एंट्री देऊ नका अशा हिंदू लोकांनी सांगितलंय. किती चुकीचं आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे. मी अगदीच सर्व धर्म समभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही, बरोबर आहे. पण ज्या प्रकारे विष पेरण्याचं काम चाललंय त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही. ये